10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मीडियमची बोर्ड एक्झाम अतिशय जवळ आली आहे आणि त्यामुळेच मी मराठी सब्जेक्टचा स्पेशल ग्रामरचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे। या व्हिडिओमध्ये मी विभाग 4चा 16 मार्कचा सगळा जो पार्ट आहे तो तुमच्यासाठी तयार केला आहे। विभाग 4 अ व्याकरण घटकांवर आधारित कृतीचा पार्ट अ जो आहे, वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, वाक्य प्रचार, हा मी चॅनलवरती आधीच अपलोड केला आहे। चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे माझा तो व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे जसजसे मी नवीन व्हिडिओ 10th स्टँडर्डसाठीचे टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर मी सगळे व्हिडिओ जसे टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आत्ता आपण ग्रामरचा प्रश्न 4 भाषिक घटकांवर आधारित कृती हा भाग पाहणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला शब्दसंपत्ती, लेखन नियमानुसार लेखन, विरामचिन्ह हा भाग दाखवणार आहे। बोर्डला जे क्वेश्चन आलेले आहेत विभाग 4 मध्ये ते सगळे मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचप्रमाणे इतर 5 क्वेश्चन पेपर घेऊन त्यातला देखील विभाग 4 हा भाषा अभ्यास जो भाग आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। विथ आन्सर आहेत आणि शिवाय भरपूर एक्झाम्पल्स याच्यामध्ये दिले आहेत, जेणेकरून तुम्हाला वेगळा व्याकरणाचा व्हिडिओ किंवा वेगळा व्याकरणाचा मराठी ग्रामरचा वेगळा भाग अभ्यास करण्याची गरज नाही। हे 2 व्हिडिओ पाहिल्यानंतर 16 आउट ऑफ 16 मार्क तुम्हाला 100% मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, यामध्ये तुम्हाला खूप एक्झाम्पल्स मिळणार आहेत। आता पहा, आपण शब्दसंपत्ती हा पार्ट पाहणार आहोत। शब्दसंपत्तीमध्ये पहा, समानार्थी शब्द तुम्हाला येतात, विरुद्ध अर्थी शब्द लिहायला येतात, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा असा प्रश्न येतो, एकवचन, अनेकवचन आणि लिंग बदला असा टोटल 4 मार्कांसाठी प्रश्न असतो। त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन हा 2 मार्कांसाठी असतो। याच्यामध्ये 4-5 शब्द तुम्हाला दिले जातात आणि या शब्दांमधून अचूक शब्द तुम्ही ओळखायचा असतो। अचूक म्हणजे जो शब्द बरोबर आहे, जो शब्द चुकीचा नाही असा शब्द तुम्ही ओळखून लिहायचा असतो। लेखन नियमानुसार वाक्य लिहा या प्रकारामध्ये देखील तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, वाक्य थोडंसं चुकीचं असतं, एरर असते वाक्यामध्ये, ती तुम्ही दुरुस्त करून लिहायची असते। आणि अजून एक असतो भाग, तो म्हणजे विरामचिन्हे। योग्य विरामचिन्हांचा वापर करा आणि वाक्य लिहा किंवा विरामचिन्ह ओळखा, हे 2 मार्काचं असं हे टोटल 8 मार्कांचं असतं। ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 8 मार्कांचा संपूर्ण अभ्यास 100% होणार आहे आणि या आधीची व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील 8 मार्कांचा सगळा अभ्यास म्हणजे टोटल 16 मार्कचा अभ्यास तुमचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, भरपूर सारे एक्झाम्पल्स यामध्ये आहेत। इथे पहा, सुरुवातीला समानार्थी शब्द हा जो प्रश्न येतो याचे मी खूप सारे इथे एक्झाम्पल्स दाखवले आहेत। आता हे सगळे एक्झाम्पल्स मी जर वाचून दाखवले तर तुम्हाला व्हिडिओ जास्त वेळ व्हिडिओ हा होणार, त्याच्यामुळे मी इथे वाचून दाखवलेले नाहीत, पण यामध्ये सगळेच्या सगळे समानार्थ आलेले आहेत। पहा, उदाहरणार्थ अंधार, काळोख, समानार्थी शब्द म्हणजे त्याच्याशी रिलेटेड अगदी समान शब्द। आता आकाश जर असेल तर आकाशालाच आपण आभाळ, नभ असं म्हणतो। उत्सव म्हणजे काय, सण समारंभ असं म्हणतो। असे भरपूर इथे समानार्थी शब्द इथे दिले आहेत। या पण पेजवर पहा, समानार्थी शब्द सगळे दिले आहेत। पक्षी म्हणजे काय, खग, विहग, हे सगळे समानार्थी शब्द तुम्ही मोठ्याने वाचून 1-2दा काढायचे आहेत, त्यामुळे तुमची परीक्षेमध्ये एक्झाममध्ये व्याकरणात चूक होणार नाही। मराठीचा सब्जेक्ट जो आहे तो स्कोरिंग करताना 1-1 मार्क तुम्हाला गोळा करावा लागणार आहे, व्यवस्थित लिहावं लागणार आहे। सोपे प्रश्न असतात, फक्त हे व्यवस्थित वाचून काढायचे असतात। विरुद्ध अर्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड्स, उलट अर्थी शब्द। आता इथे हे सुद्धा हे तुम्ही 1-2दा जर अशा प्रकारे वाचले, अधिक, उणे, अनाथ, सनाथ, अबोल, बोलका, अपमान, सम्मान, अपेक्षित, अनपेक्षित, अपमान, सन्मान, अमृत, विष, असं जर तुम्ही रीड केलं, इथे देखील मी सगळे उलट अर्थ म्हणजे अपोजिट वर्ड्स दाखवले आहेत। हे मी प्रत्येक तुम्हाला वाचवून दाखवणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, पण तुम्हाला या ठिकाणी सगळेच्या सगळे अपोजिट वर्ड्स म्हणजे उलट अर्थ आहेत ते दिसणार आहेत। तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते सगळे उलट अर्थ वाचून काढायचे आहेत। हे मोठ्याने वाचून काढायचे, तुमचाच शब्द जेव्हा तुम्हाला ऐकायला येतो तेव्हा ते चांगलं लक्षात राहतं, त्यामुळे मोठ्याने हे सगळे तुम्ही वाचून काढायचे आहेत। आता वेगळे उलट अर्थ कुठे जाऊन पाहण्याची गरज नाही, यामध्ये सगळेच्या सगळे उलट अर्थ अपोजिट वर्ड्स तुम्हाला दाखवले आहेत। आता यामध्ये पहा, लिंग
याच्यावर देखील प्रश्न असतात. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. पहा, वर्ग असा जर का तुम्हाला दिला शब्द की तुम्ही तो पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का नपुसकलिंग आहे. वर्ग म्हणजे आपण काय म्हणतो, तो वर्ग. तो वर्ग म्हणजे पुल्लिंग. शाळा जर शब्द असेल तर आपण म्हणतो ती शाळा, ती म्हणजे स्त्रीलिंग. आणि पुस्तक म्हणजे ते पुस्तक म्हणजे नपुसकलिंग. यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हा शब्दसुद्धा मुलांना लिहिता येत नाही. तो घरी तुम्ही लिहून पहा तो कसा लिहिला आहे, नाही तर त्याच्यामध्येच अर्धा मार्क जाण्याची शक्यता असते. तो तुम्हाला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. पुल्लिंगामध्ये नेहमी तो असं येतं, स्त्रीलिंगामध्ये ती येतं आणि नपुसकलिंगामध्ये ज्या गोष्टीला आपण तेने सुरुवात करतो ते नपुसकलिंग. ते मूल, ते पिल्लू, ते शिंगरू, ते वासरू, ते पाखरू, ते रेडकू. मुलगा, तो कुत्रा, तो घोडा, तो बैल, तो चिमणा, तो रेडा. ती मुलगी, ती कुत्री, ती घोडी, ती गाय, ती चिमणी, ती म्हैस. अशा प्रकारे पहा पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग येतं. हे तुम्हाला ओळखा यासाठी येतं किंवा लिंग बदल करायला सुद्धा येतं. म्हणजे तुम्हाला असा पण प्रश्न येतो पहा, पुल्लिंग शब्द दिलेला असतो आजोबा आणि त्याचं तुम्ही स्त्रीलिंग करायचं असतं आजी. उंट, सांडणी, कवी, कवयित्री, कुत्रा, कुत्री, कोकिळ, कोकिळा. अशा प्रकारे सगळे शब्द इथं दिले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. राजा, राणी, म्हातारा, म्हातारी, मोर, लांडोर. खूप साध्या गोष्टी असतात, ह्या वाचून काढा. वाचून काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे. मी वाचून दाखवल्या असत्या पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते वाचून दाखवलेलं नाही. पुढे आपण भरपूर एक्झाम्पल्स पाहणार आहोत. बोर्डला आलेले कसे प्रश्न आहेत त्याची उत्तरंसुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त नक्की पाहायचा आहे. आता वचनमध्ये बघा तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन असा प्रश्न येतो. एक घोडा, तुम्ही अनेक घोडे. म्हणजे एक वचनचं अनेक वचन करून दाखवा असा प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला जर शब्द दिला की वर्ग, अनेक वर्ग, एक शाळा. म्हणजे काही वचनामध्ये बदलच होत नाही. आता इथे पहा खाली, आंबा, आंबे, काटा, काटे, कावळा, कावळे, कुत्रा, कुत्रे. एक गाव, अनेक गावे, एक घोडा, अनेक घोडे, एक चेहरा, अनेक चेहरे. अशासारखे तुम्हाला काही शब्द दिले आहेत. आता काही शब्द असे असतात की त्यामध्ये बदलच होत नाही. म्हणजे बघा, एक ऋतू, अनेक ऋतू, एक कळस, अनेक कळस, एक खांब, अनेक खांब, एक चेंडू, अनेक चेंडू, एक ढग, अनेक ढग. यामध्ये सगळीच्या सगळी इथं न बदल होणारी सुद्धा काही शब्द दिले आहेत, ते तुम्ही वाचून जायचे आहेत. आता इथे पहा, काही स्त्रीलिंगी शब्द दिले आहेत. एक खूण, अनेक खुणा, चूक, चुका, तान, ताना, तारीख, तारखा. याच्यासारखे एक वचनपासून तुम्ही अनेक वचन करायचे आहेत. एक आठवण, एक वचन जर आठवण दिली, तुम्हाला अनेक वचन करायचे तर आठवणी. इमारत, इमारती, गंमत, गमती. याचे नेमके कसे प्रश्न येतात हे शेवटी व्हिडिओच्या सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ पाहण्याचा कंटाळा करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे बघा, काही स्त्रीलिंग शब्द असे आहेत की त्याच्यामध्ये बदल होत नाही, म्हणजे त्या वचनामध्ये बदल होत नाही. एक कविता, अनेक कविता. दिशा, दिशा, पौर्णिमा, पौर्णिमा, प्रतिज्ञा, प्रतिज्ञा. एक प्रतिज्ञा केली, अनेक प्रतिज्ञा केल्या. एक प्रार्थना म्हणली, अनेक प्रार्थना म्हणल्या. एक भाषा, अनेक भाषा. म्हणजे यामध्ये एक वचन आणि अनेक वचन याची रूपे सारखी आहेत, त्या काही बदल होत नाही. पण इथे बघा, काही नपुसकलिंग शब्दांची अनेक वचने दिली आहेत. एक काम, अनेक कामे. एक कुलूप, अनेक कुलपे. एक गाव, अनेक गावे. अशा प्रकारे यांनी इथे शब्द दिले आहेत. हे मुद्दाम इथे भरपूर एक्झाम्पल्स दाखवले आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर स्पीड भरपूर हवा असेल तर तुम्ही स्पीड वाढवून देखील पाहू शकता. आता इथे बघा, आपल्याला करायला हे शब्द काही दिलेले आहेत. हे सगळ्या व्याकरणाची जर तुम्ही प्रॅक्टिस करून गेला तर 100% तुम्हाला 16 मार्क तुमचे ग्रामरमध्ये एकही मार्क तुमचा जाणार नाही. समानार्थी शब्द माऊली, आई, जीव, प्राण, मन, चित्त, चंद्र, शशी. हे तुम्ही या प्रकारे वाचून जायचं आहे. विरुद्धार्थी शब्द जीवन, मरण, पौर्णिमा, अमावस्या, प्रगती, अधोगती, रात्र, दिवस. पुत्र, याचा जर लिंग बदल करा, लिंग बदला सांगितलं तर पुत्रचं येणार आहे कन्या. बालिका, बालक, मुलगा, मुलगी, माता, पिता. वचन बदलामध्ये बघा,
मगाशीच वाचून दाखवलं होतं की कळस याचं वचन बदलत नाही. कळसचं कळस, एक कळस अनेक कळस, एक इमारत अनेक इमारती. वचन बदलायला सांगितले. देवालय, एक देवालय. त्यांनी दिलेलं आहे देवालये, म्हणजे ती जास्त आहेत. तुम्ही लिहायचं देवालय. खांब, खांब आहे तसंच राहिलं आहे. आता असा देखील प्रश्न येतो पहा. पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. एकही अक्षर न शिकलेला निरक्षर. कविता लिहिणारी कवयित्री. कविता लिहिणारा असता तर कवी असं झालं असतं. प्रत्येक 2 समानार्थी शब्द लिहा. मित्र, दोस्त, सखा, वैरी. वैरी म्हणजे शत्रू, दुश्मन. कॉमा द्यायचा मध्ये आणि लिहायचं. एक येत असेल तर एक लिहायचं, 2 येत असतील तर शक्यतो 2 लिहायची. अग्नी म्हणजे आग आणि वणी. हे जर तुम्ही मोठ्याने घरात हे सगळं वाचून गेला तर 100% तुमच्या लक्षात राहणार आहे. ग्रामरचा पाठ खूप सोपा आहे, पण जर जमलं नाही तर मार्क जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रॅक्टिस खूप करायची. जेवढे एक्झाम्पल्स करता येतील ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढे देता येतील तेवढे एक्झाम्पल्स दिले आहेत की तुम्हाला वेगळी व्हिडिओ पाहण्याची गरजच पडू नये. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही नक्की करून जा. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. इथे बघा, कृपा, अवकृपा, पाया, माथा, सावकाश, जलद, सज्जन, दुर्जन. लिंग ओळखा. ध्वज, तो ध्वज. आपण काय म्हणतो? तो ध्वज. ध्वज म्हणजे झेंडा. तो म्हणलं की पुल्लिंग. इमारत, ती इमारत. ती आहे म्हणजे स्त्रीलिंग. आवार, ते आवार म्हणून नपुसकलिंग. खांब, तो खांब. ती खांब आपण म्हणत नाही, तो खांब, किंवा ते खांब म्हणत नाही, तो खांब म्हणून पुल्लिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा घरी वहीवर लिहून काढायचे आहेत. वचन बदला. आता वचन बदला म्हणजे रात्र, एक रात्र अनेक रात्री. एक दिवस अनेक दिवस. दिवसचं दिवसच राहिलं. सणचं सणच राहिलं. सणचं सणे होत नाही. सण म्हणजे उत्सव. एक सण अनेक सण. मन, मन आणि मने असं दिलं आहे. आता इथे पहा, एकवचन अनेक वचन. इथं भरपूर उदाहरणं दिली आहेत. तुम्ही ती व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा जो प्रश्न येतो पहा, याचे सगळेच्या सगळे एक्झाम्पल्स या ठिकाणी एकत्रित दिले आहेत. हे सगळे वाचून तुम्ही जा. आता मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही आहे. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक आणि ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. हे सगळे शब्द तुम्ही व्हिडिओ पॉज करून मोठ्याने वाचून काढा. याच्या बाहेरचं एकही येणार नाही. त्यामुळे हे सगळे तुम्ही करून दाखवायचे आहेत, करून वाचून जायचे आहेत. आता व्हिडिओ करण्यामागे एकच उद्देश होता की 2-3 एक्झाम्पल्स न पाहता भरपूर एक्झाम्पल्स जे आहेत ते तुमच्या पुढे मांडता यावेत, दाखवता यावेत तुम्हाला, की जेणेकरून तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. अशा प्रकारचे प्रश्न येतात पहा. पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न. आता याच्यामध्ये कृतज्ञ आणि कृतघ्न हे जे आहे याच्यामध्ये फरक आहे लिहिण्यामध्ये आणि उच्चारामध्ये देखील. हे तुम्ही लिहून काढायचं आहे. समानार्थी शब्द. विद्यालय, शाळा, जग, विश्व, इनाम, बक्षीस, तोंड, मुख. विरुद्धार्थी शब्दामध्ये मित्र, शत्रू, सजीव, निर्जीव, सशक्त, अशक्त, स्वावलंबन, परावलंबन. लिंग बदलामध्ये पहा, इथे उदाहरणं दिली आहेत भरपूर. वचन बदलामध्ये दिली आहेत. मला शेवटी बोर्डला येणारे तुम्हाला सगळे क्वेश्चन दाखवायचे आहेत, त्यामुळे मी हे सगळं वाचून दाखवणार नाही आहे. गाणे गाणारा गायक, नृत्य करणारी नर्तिका. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. त्यामुळे हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहा. मला तुम्हाला बोर्डला कसे एक्झाम्पल्स आले ते दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मी हे वाचून दाखवत नाही. ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे सगळं तुम्ही वाचून जायचं आहे. हे अशा प्रकारे प्रश्न आहेत पहा. लिंग ओळखाचे असे एक्झाम्पल्स आहेत. अनेक वचन लिहा आहे. फूल, फुले, डबा, डबे, खुर्ची, खुर्च्या, तोरण, तोरणे. दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज प्रसिद्ध काय होते तर दैनिक. आणि पाहण्यासाठी आलेले कोण असतात? प्रेक्षक. इथे समानार्थी शब्द आहेत. हे सगळे वाचून जा. विरुद्धार्थी शब्द, लिंग ओळखा, वचन बदला. हे सगळं वाचून जायचं आहे. रोग्यांची सेवा किंवा शुश्रूषा करणारी कोण असते तर परिचारिका म्हणजे नर्स असते. नर्सला मराठीमध्ये परिचारिका असं म्हणलं जातं. दगडातून सुंदर पुतळे घडवणारा कोण तर शिल्पकार. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या. अशा प्रकारे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं जातं की मऊ, सशक्त, स्वदेशी आणि लाभ.
तुम्ही इथल्या इथेच तुम्हाला जोड्या लावायच्या असतात आणि लिहायचं असतं. या पद्धतीने लिहायचं असतं. 1 आकडा टाकायचा मऊ, उलट अर्थ टणक. 2 आकडा टाकायचा स्वदेशी, अपोजिट वर्ड परदेशी. हे असं लिहायचं आहे. लिंग बदला, मोर, लांडोर, वाघ, वाघीण, उंट, सांडणी, कुत्रा, कुत्री अशा प्रकारे लिहायचं आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्दमध्ये बघा विचारलंय, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते क्षितिज, दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. समानार्थी आहे, विरुद्धार्थी आहे, लिंग बदला आहे. इथे पहा, हे सगळेच महत्त्वाचे आहेत, तुम्ही वाचून जायचे आहेत. हे सगळं वाचून तुम्ही जायचं आहे. वचन बदला, आस्तिक आणि नास्तिक, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग बदला असा तक्ताभरा येऊ शकतं. पहा तुम्हाला एकवचन आणि अनेकवचन. कळ्या, तुम्ही कळी लिहायचं आहे. पाखरे, त्यांनी सगळे अनेकवचन दिलेत, तुम्ही एकवचन लिहायचं आहे. पाखरे, पाखरू, ताना, तान, लेकरू, लेकरेचं लेकरू. ग्रामपंचायतीचे प्रमुख कोण असतात? सरपंच. आणि गावचा कारभार म्हणजे गावगाडा. आता लेखन नियमानुसार लेखन, व्हिडिओ थोडी मोठी आहे पण नक्की पहा, तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा. लेखन नियमानुसार लेखन या म्हणजे अनुस्वार. अनुस्वार म्हणजे कसं? तंटा, निबंध, वरती डॉट जो येतो त्याला अनुस्वार म्हणतात. तो अनुस्वार नेमका कुठे द्यायचा हे तुम्हाला कळालं पाहिजे. तुम्हाला चुकीचा शब्द दिला जातो आणि तुम्ही तो दुरुस्त करायचा असतो. त्यानंतर पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी म्हणजे छोटी इकी मात्रा, बडी इकी मात्रा याचं तुम्ही दुरुस्त करून लिहायचं असतं. आणि त्यानंतर पहा, उकार, हळू हळू, मुळू मुळू, इथे नेमका पहिला उकार द्यायचा का दुसरा उकार द्यायचा ते तुम्हाला कळालं पाहिजे. विरामचिन्हे हा पार्ट अतिशय सोपा आणि हे परीक्षेला येतच, त्यामुळे तुम्ही ते करून जायचं आहे. हे तुम्ही सगळं प्रॅक्टिस बघा. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, संयोगचिन्ह, अपसारणचिन्ह नेमकं काय आहे हे तुम्ही पाहून जायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. त्याचे कसे प्रश्न येतात ते तुम्हाला बोर्ड एक्झामच्या पेपरमध्ये मी आत्ता दाखवते. विरामचिन्हांची नावे लिहा, अशा प्रकारे येतं. अर्धविराम, उद्गारचिन्ह, स्वल्पविराम, अपूर्णविराम, पूर्णविराम हे सगळं तुम्ही करून जायचं आहे. या प्रकारचे प्रश्न येतात. आता हे पहा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. शेवटचा पार्ट जो मी तुम्हाला दाखवते येतो. तुम्हाला अशा प्रकारे बघा, मार्च 2019 पासूनचे पेपर आहेत. तुम्हाला अचूक शब्द ओळखामध्ये पहा असे शब्द येतात. कवयित्री, कवयित्री, कवयित्री सगळे शब्द सेमच आहे. पण हे जो पहिला प्रश्न आहे याचा ॲन्सर पहा, कवयित्री असं आहे. सेकंड नंबरचं पहा, क्रीडांगण. सगळं तुम्ही वाचलं तर क्रीडांगण, क्रीडंगण असं आहे आणि त्याचा ॲन्सर आहे क्रीडांगण असं तुम्हाला लिहायचं आहे. आता तिसरं पहा, सांस्कृतिक. सांस्कृतिकच शब्द आहे सगळीकडे, पण त्यातला कोणता बरोबर आहे तर हा सांस्कृतिक बरोबर आहे. अशा प्रकारे हे सगळे एक्झाम्पल्स, अचूक शब्द ओळखामधले हे सगळे तुम्ही वाचून जा. हे बोर्डला आलेले सगळे क्वेश्चन आहेत. त्यानंतर पहा, खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. हे देखील सगळं बोर्डला आलेलं आहे. इथे खाली ॲन्सर सगळे दिले आहेत. आपण लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा. आता लिहिलेला मजकूर खाली पहा उत्तर दिलेलं आहे. लिहिलेला मजकूर हे तुम्ही दुरुस्त करून लिहिलं आहे आणि त्याला तुम्ही अंडरलाईन करायची की तुम्ही हे दुरुस्त केले, हे टीचरला कळणार आहे. बांगड्यांची पेटी व पिशवी तू हातात घे. पेटी आणि पिशवी, पिशवीचा पला पहिली वेलांटी आहे, छोटी इकी मात्रा आहे आणि तुला पहिला उकार नाही तर बडी उकी मात्रा, दुसरा उकार आहे, दीर्घ उकार आहे. त्याच्यामुळे ते दुरुस्त, जे तुम्ही दुरुस्त करणार आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करायची आहे. अंडरलाईन केल्यानंतर तुम्ही नेमकं काय दुरुस्त केलं हे टीचरला कळणार आहे. इथे भरपूर सारे पहा हे एक्झाम्पल्स आहेत. आता विरामचिन्हे, विरामचिन्हेमध्ये नेमका काय प्रश्न येतो तर अशा प्रकारचे प्रश्न येतात पहा विरामचिन्हामध्ये. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करा. हे सगळे तुम्ही प्रॅक्टिस करून जायचं आहे. आनंदी, खेळकर मुले सर्वांना आवडतात. एकाच व्हिडिओमधून तुम्हाला खूप प्रॅक्टिस व्हावी म्हणूनच मी हा व्हिडिओ केला आहे. इथे पहा याचे सगळे ॲन्सर खाली दिलेले आहेत. आता या साईडला सुद्धा हे बघा, या साईडला त्याचे ॲन्सर दिले आहेत. आनंदी, खेळकर मुले सर्वांना आवडतात. तू केव्हा आलीस प्रश्नचिन्ह दिलं आहे. आता खाली पहा, खालचा जो पार्ट बघाल तुम्ही, खालील चिन्हांची नावे लिहा.
उद्गार चिन्ह दिलं आहे, एकेरी अवतरण चिन्ह दिलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, नेमका असा प्रश्न येतो. प्रश्न नेमका कसा येतो तर हे सगळे बोर्डचे एक्झाम्पल्स आहेत. हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहून आणि वाचून जायचे आहेत. अशा प्रकारे तक्ता तुम्हाला दिला जातो आणि तुम्ही त्याची विरामचिन्हाची नावे समोर लिहायची असतात. आता पहा याचा ॲन्सर इथे खाली लगेच दिला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह. त्यानंतर असे हे बघा, भाषिक घटकांवर आधारित कृती यामध्ये समानार्थी शब्द आत्तापर्यंत कोणते येऊन गेलेत ते इथं दिले आहेत. त्याचे ॲन्सर देखील दिले आहेत. विरुद्धार्थी शब्द इथे खाली पहा दिले आहेत. त्याचे देखील ॲन्सर इथे दिले आहेत. हे नक्की वाचून जा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, मत देणारा, भाषण ऐकणारा, रणांगणावर आलेले, याचे जे ॲन्सर आहेत ते देखील इथे दिले आहेत. ह्या एकाच व्हिडिओतून तुमची खूप प्रॅक्टिस होईल यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. मत देणारा कोण आहे तर मतदार, भाषण ऐकणारा श्रोता, रणांगणावर आलेले वीरमरण, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, पायात चप्पल न घालता अनवाणी आणि लिहिता वाचता येणारा साक्षर आणि लिहिता वाचता न येणारा निरक्षर, असे याचे ॲन्सर आहेत. वचनमध्ये अनेक वचन लिहा. तुम्हाला शब्द देतात, अनेक वचन लिहा. टोपली तुम्ही लिहायचं आहे टोपल्या. आता इथे टोपल्या कशा प्रकारे लिहिलं आहे ते तुम्ही न चुकता लिहायचं आहे. ही प्रॅक्टिस खूप करणं गरजेचं आहे ग्रामरची. त्यानंतर ही जर प्रॅक्टिस तुम्ही केली व्यवस्थित, तुम्हाला नक्की मराठीमध्ये भरपूर मार्क मिळतात. 16 आउट ऑफ 16 मार्क तुम्हाला इथे या ग्रामरच्या विभाग 4मध्येच मिळून जातात. बघा, मासा, मासे, खालील शब्दांचे वचन बदला. कैऱ्या, तुम्ही कैरी लिहायचे, वचन बदला तुम्हाला सांगितले. तुम्हाला अनेक वचन दिले, तुम्ही अनेक वचनाचं एक वचन करायचं. एक वचन दिलं तर तुम्ही अनेक वचन करायचं. गोष्टचं तुम्ही गोष्टी करायचं. कैऱ्याचं कैरी, ठसा ठसेल, लाडूचं लाडूच होतं. एक लाडू आणि अनेक लाडू एकच आहे. एक कल्पना, अनेक कल्पना, याच्यात बदल होत नाही. अशा प्रकारे हे भरपूर बघा तुम्हाला इथे एक्झाम्पल्स त्यांनी दाखवले आहेत. आता इथे पण पहा. आता हा जो पार्ट आहे ना, याचा मी सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती टाकला आहे. त्यामध्ये पण मी खूप एक्झाम्पल्स तुम्हाला दिले. तुम्ही बघू शकता जाऊन की वाक्यांचे प्रकार ओळखा. त्यामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला शिकवलं आहे की उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय आहे, आणि त्याचे खूप सारे एक्झाम्पल्स देखील मी त्यामध्ये करून घेतले आहेत. तेव्हा तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. आणि 10th स्टँडर्डसाठी हे बघा, आता भाषिक घटकांवर आधारित कृती यामध्ये तुम्ही स्वतः हे करायचं आहे. आणि तुम्हाला याचे जर सगळे ॲन्सर्स हवे असतील तर तुम्ही मला सांगा. मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पुन्हा एकदा टाकेल. तुम्ही हे स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. इथे भरपूर सारे एक्झाम्पल्स अजून दिले आहेत. ज्यांना खरोखर मराठी सब्जेक्टमध्ये खूप चांगले मार्क मिळवायचे आहेत, आपले पर्सेंटेज वाढवायचे आहेत, त्यांनी ही सगळी प्रॅक्टिस करून जाणं खूप गरजेची आहे. कारण एक एक मार्कांसाठी खूप महत्त्वाचं आहे. एक एक मार्क तुम्ही मिळवणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचे पर्सेंटेज वाढू शकतात. हे पहा, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे पाहू शकता. चाक म्हणजे काय, चक्र. आणि अशा प्रकारे याचे ॲन्सर्स तुम्ही स्वतः लिहायचा प्रयत्न करा. इतके सारे एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहेत. खाली मी जे शेवटी सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवले आहेत आणि तुम्हाला त्याचे ॲन्सर लिहिता येत नसतील आणि तुम्हाला हवे असतील तर मी नक्कीच तुम्हाला त्याच्या ॲन्सरचा एक वेगळा व्हिडिओ करून टाकेल. तसं जर हवं असेल तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि याच्या आधीचा देखील व्हिडिओ नक्की पहा. 10th स्टँडर्डचे मी जसे जसे नवीन व्हिडिओ घेऊन येईल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.